चला तर मंडळी, आज आपण घरगुती पद्धतीने येथे आज पावभाजी बनवणार आहोत 4 ते 6 जणांसाठीची। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। येथे मी 1 वाटी मटार पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर येथे प्रत्येकी 1.5 वाटी अशी फ्लावर, टोमॅटो, शिमला मिरची, बटाटे हे सर्व जिन्नस येथे मी 1.5 वाटी या प्रमाणात घेतल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने येथे मी हे सर्व जिन्नस मोजून घेतलेले होते त्याच वाटीने 3 वाटी पाणी घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल या सर्व जिन्नसवर घालून घेतल्यानंतर त्यांना इथे छान मिक्स करून घेऊन त्यांना येथे कुकरमध्ये शिजून घेण्यासाठी लावून घेतलेला आहे। जोपर्यंत या भाज्या शिजतायत तोपर्यंत इथे मी 20 ते 25 लसूण पाकळ्या मिक्सर मधून छान बारीक दळून घेतल्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेऊन त्यामध्ये 1 वाटी कांदा येथे छान लालसर आणि तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। कांदा छान लालसर फ्राय झाल्यानंतर येथे 1.5 चमचा लसूण जो आपण बारीक दळून घेतलेला होता तो तेलात घालून घेऊन त्याला सुद्धा येथे छान वास सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर कांदा आणि लसूण दोन्ही एकत्रित करून घेतलेला आहे। तसेच येथे मटार सुद्धा 1 वाटी यामध्ये घालून घेऊन ते सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। मटार छान फ्राय झाल्यानंतर त्यांना सुद्धा कांदा आणि लसणामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे धना पावडर घालून घेतल्यानंतर हे सर्व मसाले या सर्व जिन्नसमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊन परत हे सर्व मसाले छान येथे मी फ्राय करून घेतलेले आहे। त्यामुळे जेवढा आपण हे मसाले छान फ्राय करून घेऊ तेल सुटेपर्यंत तेवढी आपली पावभाजी छान उत्तम चवीची बनणार आहे। येथे मी अर्ध वाटी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि हे सर्व जिन्नस आपण येथे स्टेप बाय स्टेप घालून घेतल्यामुळे आणि स्टेप बाय स्टेप फ्राय करून घेतल्यामुळे आपल्या भाजीला या प्रत्येक जिन्नसची वेगवेगळी अशी अप्रतिम चव येणार आहे। येथे आपल्या भाज्या सर्व शिजून झालेल्या आहेत। त्याच्यातलं पाणी काढून घेऊन ह्या शिजलेल्या भाज्या मी कढईत घालून घेतलेल्या आहेत। त्यांना सुद्धा येथे छान कलथ्याच्या साहाय्याने मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। भाज्या मिक्स करून झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने त्यांना येथे कढईतच छान मसाल्यासोबत मॅश करून घेत आहे। अमूल बटरचं छोटं सॅचेट घेऊन त्याच्यातलं अर्ध बटर यामध्ये घालून घेतल्यानंतर 1 चमचा तेल यामध्ये आपण येथे घालून घेत आहोत। येथे या भाज्या सर्व उकडलेल्या असल्यामुळे जे पण काही जिन्नस आपण यामध्ये तेलात घालून फ्राय करून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या भाजीला एक उत्तम प्रकारची चव येण्यास मदत होते। येथे मी सुहानाचा पावभाजी मसाला 10 रुपयाचा छोटा पॅकेट यामध्ये घालून घेऊन हे सर्व जिन्नस येथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परत येथे पावभाजी छान मॅश करून घेतल्यावर जे भाज्यांचं उकडलेलं पाणी होतं ते यात घालून घेऊन परत मॅशरच्या साहाय्याने येथे पाणी आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घेण्यास सुरुवात केलेली आहे। जो अर्धा अमूल बटर शिल्लक राहिलेलं होतं ते यात घालून घेतलेलं आहे। आता आपल्या भाजीला छान उकळी येण्यास सुरुवात झालेली आहे आणि तरी सुद्धा येथे आलेले आपल्याला दिसत आहे। साधारणतः 10 मिनिटं आपल्याला यावर तरी येण्यासाठी लागतात। येथे आपल्याला भाजी अधूनमधून हलवून सुद्धा घ्यायची आहे। येथे आपल्या भाजीला छान तरी आणि कलर आलेला दिसत आहे। आता जी उरलेली अर्धी कोथिंबीर आहे ती यावर वरतून घालून घेतल्यानंतर येथे आपली झणझणीत टेस्टी अशी घरगुती
साधी सिंपल पावभाजी बनून तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू।